प्रभागाची कामं नाहीत का आज? आहेत की. मग गेला नाही? अहो आता बायको हॉस्पिटलमध्ये असताना काम करत बसू काय मी? आणि कसं आहे, तसे बी आत्ताच कोणीतरी मला ताकीद दिल्या की अजिबात बाहेर जायचं नाही आणि गेलास तरी सांगून जायचं. त्यामुळे मी आता कुठंच जाणार नाही. ऐकायला लागले वाटतं नवरोबा सगळं. मग बघा भारती मॅडम, ही फाईल आहे ती. जाधव साहेब, ओ जाधव साहेब, जाधव साहेब. काय का आरडाओरडा करतोय? काय काम आहे तुझं? सरकारी काम व्यवस्थित इमाने एतबारी करतो ना. कळलं काय? साहेबांना बोलव. काय झालं मुकदम साहेब, का आवाज करताय? जे सांगायचं ना ते मी फक्त आणि फक्त जाधव साहेबांनाच सांगणार आहे. त्यांनाच बोलवा तुम्ही. काय मुकादम, काय चाललंय? काय चाललंय म्हणजे आमचे मित्र आले ते विचारणारच, पहिलं विचारपूस करणार. काय नाही, आपलं भेटायला आलो. अहो काय काय लावलंय हे बरं दिसतं का? हा काय गोंधळ लावलाय? अहो गोंधळ आम्ही घालतोय का जाधव साहेब? अहो तुमची लाडकी माणसं घालतात गोंधळ. मग आणि त्या गोंधळामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून माझी तक्रार नोंदवून घ्या तुम्ही. हे बघा, इथं कुणी लाडकं आणि दोडकं नाहीये माझं. काय कुणाबद्दल तक्रार करायची तुम्हाला सांगा? आम्हाला सत्याच्या विरोधात तक्रार नोंदवायची. अहो पण का? हा काय झालं? का तक्रार करायची तुम्हाला सत्यजित रावांच्या विरोधात? सत्यजित राव? जाधव साहेब, तुम्ही तर लईच रिस्पेक्ट देताय की राव त्याला. पण त्याची कर्तृत्व पण बघा की एकदा जाधव साहेब. हरकती? अहो असं केलं काय त्यांनी? केलंय काय? अहो भर बाजारात समध्या लोकांच्या समोर मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्याने. काय? नाही नाही, असं शक्य नाहीये. लागला ना करंट? करंट लागला ना? लागणारच. पण आता ह्या माणसाचा स्वभावच असलाय म्हटल्यानंतर त्याला कोण काय करणार आहे का नाही?